भागवत धर्माची पताका थेट पंजाबपर्यंत पोहोचवणाऱ्या संत नामदेव महाराजांचा जो समाधी सोहळा आहे तो थेट म्हणजे भारताच्या सीमारेषा ओलांडून परदेशाच्या दिशेने निघाला आहे. मलेशियाला हा समाधी सोहळा जाणार आहे. आपल्यासोबत स्वामी भारतानंदजी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. महाराजजी, मलेशियाला हा समाधी सोहळा जाण्याचा नेमका उद्देश काय आहे, त्यामागची काय कहाणी आहे? असं आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपले सर्व साधू संत केवळ महाराष्ट्रापुरते किंवा मराठीपुरते असं म्हणता येणार नाही. हे विश्वची माझे घर माऊलींनी सांगितलं किंवा नामदेव महाराजांनी सांगितलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे संपूर्ण जगात तुकोबाराज हरिभजनी ढवळीले जग. म्हणजे सर्व संतांचं वाङ्मय आणि तत्त्वज्ञान, अभंग, ओव्या जे ग्रंथ आहेत त्यात संपूर्ण विश्वाला, संपूर्ण मानव माते भूत प्राणी मात्रेसाठी विश्वशांतीचा संदेश देणारे हे महान संत आहेत. आणि केवळ त्यांना मराठी आणि महाराष्ट्रापुरतं म्हणणं चुकीचं आहे, अयोग्य आहे. आणि म्हणून या संतांच्या तत्त्वज्ञानाला त्यांना न्याय मिळावा म्हणून भक्तिपथ सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून विश्व भ्रमणदिंडी हा उपक्रम सुरू झाला. याचे सर्व हरिभक्तपरायण शेषजी महाराज माझ्यासोबत आहेत आणि माझाही सहभाग या भक्तिपथ सेवा फाउंडेशनमध्ये मार्गदर्शनाने हे सर्व कार्य चालतं आहे. तर गेल्या वर्षी माऊलींचा समाधी सोहळा दुबईला झाला आणि यावर्षी संत नामदेव महाराजांची आपण जसं सांगितलं की पंजाबपर्यंत भागवत धर्माची पताका फडकवली आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता या संतांना जे अभिप्रेत होती ती त्यांनी करून दाखवली. तर भक्तिपथ सेवा फाउंडेशनचा एकच विचार आहे, त्यांचा संकल्प आहे 51 देशामध्ये वेगवेगळ्या संतांची जयंती पुण्यतिथी दरवर्षी ही विश्व भ्रमणदिंडी असते. तर यावर्षी आज आम्ही संत नामदेव महाराजांचं जन्मस्थान जिथे आहे नरसी नामदेव, तिथून सकाळी विधिवत प्रस्थान केलं आणि रिसोड, त्याच्यानंतर आज संभाजीनगरमधले सर्व वारकरी या पादुक्याचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पंचपती भजन दर्शन पूजन करून इथून आम्ही आज आळंदीला जाणार आणि सकाळी माऊलींच्या मंदिरातून तिथूनही मोठं प्रस्थान आणि सर्व जवळजवळ 100 वारकरी महाराष्ट्रातून आमच्यासोबत आहेत, मराठवाड्यातून आहेत, पुणे नाशिक वेगवेगळ्या भागातून आहेत आणि मलेशियामध्ये सुद्धा स्थानिक जे भारतीय लोक आहेत ते सम्मिलित होणार आहेत. आणि म्हणून असे वेगवेगळ्या देशामध्ये उपक्रम झाले पाहिजे आणि संतांच्या तत्त्वज्ञानाला न्याय मिळाला पाहिजे. खूप एक आनंदाचा हा क्षण आहे आणि खऱ्या अर्थाने साधू संतांनी जे जीवन समाजासाठी राष्ट्रासाठी जगलं तर त्यांना विदेशात सुद्धा त्या ठिकाणी रामकृष्णारी भजनाचा गजर आणि ज्या ठिकाणी आपला समाजही कमी आहे अशा ठिकाणी त्या देशामध्ये नामचिंतन आणि रामकृष्णारी विठोबा रुक्माई भजन ज्ञानदेव तुकाराम आणि नामदेव महाराजांचं जे तत्त्वज्ञान आहे त्या ठिकाणी कीर्तन संगीत भजन आहे, कीर्तन आहे, दिंडी मिरवणूक आहे, महाप्रसाद आहे, असा सर्व उपक्रम. आणि जो भारतात जेव्हा 2 तारखेला तिथीनुसार नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे त्याच दिवशी मलेशियामध्ये पुण्यतिथी सोहळा संपन्न होणार आहे. आणि म्हणून आज आम्ही नामदेव महाराजांच्या जन्मस्थानाहून या पादुका घेऊन आज भाग्य आहे सर्व आमचे संभाजीनगरचे वारकरी मंडळी अतिशय प्रेमाने या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहात त्यांनी ह्या पादुक्याचं दर्शन घेत आहेत आणि स्वागत केलं आहे. आणि इथून पुढे आता आळंदीला जाऊन सकाळी आळंदीहून आम्ही तिथून माऊलींच्या मंदिरातून सर्व वारकऱ्यांच्या समक्षाने सोबत जी मंडळी सर्व तिथूनच आहेत तर तिथून प्रस्थान करून रात्री मुंबईतून आम्ही मलेशियाकडे तिथून झेप घेणार आहे. आणि म्हणून तुमच्या या महान कार्याला सुदर्शनच्या सगळ्या टीमकडून शुभेच्छा महाराज. आपल्यासोबत हरिभक्त पारायण शेष महाराजजी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. महाराज, युवकांच्या दृष्टीने हा फार मोठा उपक्रम राबवला जातोय कारण की मलेशियात देखील अनेक भारतीय लोक आहेत, त्यामुळे त्यांना तिथे ज्ञानोबा महाराजांचं पादुकांचं दर्शन भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे नामदेव महाराजांच्या पादुकांचं. तर त्याबद्दल काय सांगाल? सर्वांना रामकृष्ण हरी. आपल्या संतांचं जे वाङ्मय आहे खऱ्या अर्थाने फक्त भारतालाच नाही तर बाकीच्या जगालासुद्धा त्याची आवश्यकता आहे. कारण की आपण बघतो आहोत की सर्वत्र आज अराजकता माजलेली आहे आणि म्हणून याच्यासाठी शांतीचा जो संदेश आहे आपले संत देऊ शकतात. आणि हा संदेश घेत आम्ही भक्तिपथच्या माध्यमातून पूर्ण जगभर भ्रमण करणार आहोत. तर सुदर्शनच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. संत नामदेव महाराजांचा जो समाधी सोहळा आहे तो आता भारतातून निघून
मलेशियापर्यंत पोहोचणार आहे आणि मलेशियाच्या भारतीय लोकांना सुद्धा हे सौभाग्य मिळणार आहे की त्यांना संत नामदेव महाराजांच्या पादुकांचं, स्वामी भारतानंद महाराजांचं आणि शेष महाराजांचं सुद्धा त्यांना भेट होईल, त्यांचं दर्शन देखील घेता येईल. कॅमेरामॅन बाबूलाल सोबत मी प्रियांका लाठी, सुदर्शन मराठी, छत्रपती संभाजीनगर.